इकडे कोट जमा केला हां हॅलो या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण आरक्षणाची जनक छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण नोकरी भरतीच्या मेळाव्याचं आयोजन केलं। गरजवंत मराठा समाज बार्शी यांच्या वतीनं सन्माननीय आनंदजी काशी सर मराठा योद्धा बार्शी यांच्या संकल्पनेतून आणि आमचे गुरुवर्य सन्माननीय मनोजदादा धरांगे यांच्या संकल्पनेतून जे आमचे श्रद्धास्थान आहे, जे आमचे मानाचं स्थान आहे, यांच्या माध्यमातून आम्ही या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। तरी कृपया या मेळाव्याचा लाभ सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी घ्यावा अशी मी विनंती करतो। ही संकल्पना आमचे मार्गदर्शक सन्माननीय मनोजदादा धरांगे मराठा योद्धा महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने आणि आपल्या बार्शीचे मराठा योद्धा सन्माननीय आनंदजी काशी सर यांच्या संकल्पनेतून या भव्य मेळाव्याचं संकल्पना आपण सिद्धांताकडे नेतोय। कृपया आपण याची नोंद घ्या। या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी सुरुवात करतो। त्याच्यानंतर या ठिकाणी एक छोटीशी प्रतिमा आपण या ठिकाणी आणलेली आहे। या ठिकाणी उद्घाटन प्रतिमा पूजन झाल्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्त्याने या ठिकाणी चूल पेटवणार म्हणजे या रोजगार मेळाव्याचं औचित्य साधून जर आम्ही काय करत असेल तर आम्ही महाराष्ट्राला संदेश देऊ शकतो की देऊ इच्छितो की आम्ही चुली पेटवण्याचं काम करतोय, आम्ही घरं पेटवण्याचं काम करत नाही। हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला आम्हाला या ठिकाणी आणि ते ठरलेले आहे। आमचे मनोजदादा धरांगे त्यांचे प्रशिष्य असलेले आमचे आनंदजी काशी सर यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श असा एक उपक्रम हाती घेतला। आज महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये जातीची तेढ निर्माण करून वातावरण गंभीर करण्याचा प्रयत्न चालू आहे अनेक लोकांचा, परंतु बार्शी त्याला अपवाद आहे। बार्शीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला संदेश देऊ शकतो की व्यासपीठावरती प्रत्येक समाजाचे धर्मगुरू या ठिकाणी या चूल पेटवण्याच्या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे। चूल पेटवत असताना अनेकांचे प्रपंच कसे चांगले झाले पाहिजेत, या तरुण मुलांना कशा पद्धतीचा आपण या ठिकाणी आधार दिला पाहिजे, एक छोटासा प्रयत्न आम्ही गरजवंत मराठा समाजापासून चूल पेटवतोय। या ठिकाणी आम्ही मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी चुलीचं अग्नी देऊन आम्ही चूल पेटवतोय म्हणजे आम्ही प्रत्येक काम हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतोय। अतिशय गंभीर अशा परिस्थितीमध्ये आम्ही हा मेळावा घेतला, एक समाजाला दिशा दिली पाहिजे, महाराष्ट्राला दिशा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं सुंदर आयोजन आम्ही या ठिकाणी करतोय। सर्वांनी सगळे या ठिकाणी सर्व धर्माचे धर्मगुरू गुरु विना पूजा नाही ही मन प्रचलित आपण नुसतं ऐकतोय, परंतु त्याचं खरा साक्षात्कार आम्ही या ठिकाणी माझी या ठिकाणी करून देतोय। त्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाज आपला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजश्री शाहू महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, राजश्री शाहू महाराजांचा विजय असो, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, धर्मवीर मामासाहेब जगदाळे अमर रहे अमर रहे, धर्मवीर मामासाहेब जगदाळे अमर रहे अमर रहे, धर्मवीर मामासाहेब जगदाळे अमर रहे अमर रहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि यानंतर काही मान्यवरांचं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करणार आहोत। आता सांगितल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय कुलूषित वातावरण झालेलं असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये वेगळी दिशा घेण्याचं काम गरजवंत मराठा समाज बार्शी
आमचे संस्थापक सन्माननीय मनोहरदादा जरांगे यांच्या संकल्पनेतून, यांच्या प्रेरणेतून, त्यांचे प्रशिक्षक असलेले सन्माननीय आनंदी कासत सर यांच्या मार्गदर्शनाखाली या रोजगार मेळाव्याचं आयोजन आज आपण करतोय। आणि या मेळाव्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे जनक, त्यांना 300 वर्षापूर्वी आरक्षणाचं महत्त्व कळलं, गोरगरीब, वंचित, मागास, दुर्बल असे अनेक लोकांना आरक्षण दिल्याशिवाय ते सन्मानानं जगू शकत नाही, असे आमचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं आरक्षणाचे जनक असले त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण त्या नोकरी मिळवतो। वैकन बसत वैकन पडते मस्त सामान्य कमी पडतं वैकन पडतं या अनोख्या मेळाव्याचं उद्घाटन झाल्यानंतर ज्या मान्यवरांच्या सहकार्यानं, योगदानानं, यांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी आपण दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम केलाय, अशा मान्यवरांचा थोडक्यात आपण या ठिकाणी सत्कार करतोय आणि लगेचच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। सर्वप्रथमचा सत्कार जे पाठीमागे कॅन्डिडेट बसले त्यांना मी विनंती करतो आपण पुढल्या बाजूला यायचंय आणि थोड्या पाठीमागे जे माझे बांधव पाठीमागे बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की बाबा आपण पुढे यायचं। माझ्या पूर्ण बांधवांना विनंती की कृपया आपण पाठीमागच्या बाजूला थोडं करायचं आणि जे खाली बसणार आहे त्यांना मी विनंती करतो की कृपया आपण थोडं बसून घेण्याची कृपा करावी। मुलाखत देण्यासाठी या संकुलामध्ये आलेले आहेत त्यांना विनंती करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं कॅम्प आपण या ठिकाणी ठेवलं आतमध्ये बसायचं। गरजवंत मराठा समाज नोकरीचा मेळावा आणि या मेळाव्याचे आजचे उद्घाटन यांच्या आधी दीपप्रज्वलन झालं, प्रतिमेचं पूजन झालं, असे सन्माननीय बनते सुरेशजी नागसे श्रावस्ते शुद्धविहार भरोसा तालुका औसा जिल्हा लातूर यांचा सत्कार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बार्शी तालुक्याचे मराठा योद्धा सन्माननीय आनंदी काशीकर यांना मी विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करावा। आपण थोडक्यात लगेच कार्यक्रम करून आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो। याची सर्वांनी सन्माननीय काशीकर मी आपल्याला विनंती करतोय
संते सुमेशजी नागसेन रावसले मुख्यविहार फरोजा तालुका औसा जिल्हा लातूर यांचा सत्कार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बार्शी तालुक्याचे मराठा सन्मान्य आनंदी काशीकर यांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन आपल्या ठिकाणी स्वागत करतो. याच्यानंतरचा सत्कार सन्मान्य श्री शतस्थ प्रभूमी 108 राज्यदिग्गज शिवाचार्य पराडकर महाराज हेही या कार्यक्रमाला उपस्थित त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करतोय. सन्मान्य बालाजी डोळपुरे अध्यक्ष बार्शी संभाजी ब्रिगेड यांना मी विनंती करतो की आपण कृपया पराडकर महाराज यांचा सत्कार करावा. बालाजी डोळपुरे. यानंतरचा सत्कार सन्मान्य अशफाकभाई काझी हेही मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आहेत. तेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. मी शरद पप्पा गुंड यांना विनंती करतोय की कृपया काझी साहेबांचा सत्कार आपण करावा. आणि हे सर्व सत्कार साध्या आणि सोपं आम्ही गुलाब पुष्प देऊन करतोय कारण गरजवंत मराठ्यांचा हा मेळावा आहे. अशफाकभाई काझी यांचा सत्कार याच्यानंतरचा सत्कार आपण करतोय सन्माननीय शोयाबाई सय्यद मुस्लिम कार्यकर्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी करतील अमोलराव कडे. मी आपल्याला विनंती करतो आपण शोयाबाई सय्यद यांचा सत्कार करायचा. यानंतर सन्मान्य विष्णू कांबळे सर आपल्या बार्शी पंचायत समितीमध्ये गट शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी या पदावर कार्य केलेले आमचे मार्गदर्शक आणि आज ज्यांच्या प्रेरणेनं ज्यांच्या सहकार्यानं आम्हाला वंदे सुरुक्षी महाराज यांची सेवा या ठिकाणी उपलब्ध झाली सन्मान्य विष्णू कांबळे सर यांना मी विनंती करतो की आपला सत्कार या ठिकाणी होतो. त्या सत्काराचा स्वीकार मनोज शिंदे यांनी करावा अशी विनंती करतो. यानंतर प्रसिद्ध समाजसेवक ज्यांना खेळाची आवड आहे अशा आमचे बाबासाहेब कापसे आणि मॅचेस मधून एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन तालुका देतात असे आमचे बाबासाहेब कापसे मामा यांचाही सत्कार या ठिकाणी होतो. मी सन्मान्य गायकवाड बापू विक्रम बापू गायकवाड यांना विनंती करतो की आपला सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी बाबासाहेब कापसे यांचा सत्कार करायचा आहे. बाबासाहेब कापसे हे उत्कृष्ट हरिपालपटू आणि अनेक स्पर्धांचं आयोजन त्यांनी केलं असे बाबा कापसे यांचा सत्कार या ठिकाणी होतो. त्या सत्कार याच्यानंतरचा सत्कार सन्माननीय राजेंद्रजी शेळके साहेब यशस्वी ग्रुप पुणे याचे ते ऑर्गनायझेशन प्रमुख आहेत आणि आजच्या मेळाव्याचे ग्रीस्टार खरं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलंय. त्यांचा सत्कार मी स्वतः करतोय. माझाही प्रपंच तुम्हाला पुढे देतो. मी विनायक मामा घोडके कोरपळे सर्व समाजसेवी कामामध्ये अग्रभागी असणारा हा मामा आपल्या सर्वांचा मामा मी माझ्या हस्ते त्यांचा सत्कार मामा दिसत नाही पुढे येऊन घेतलं बरं. यानंतर पत्रकार बांधव ज्यांनी खरंच आमची जी गरजवंत मराठा लढा संपूर्ण महाराष्ट्रावर पसरवला एक चांगल्या शेतीची ऊर्जा आम्ही कुठलेही काम करत असताना पत्रकार मंडळ जे असते आणि सामान्य घरातली मुलं आहेत आम्ही फार श्रीमंत अतिशय सामान्य शेतकऱ्याची पोरं परंतु या महाराष्ट्रातली परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही समाजाच्या वतीनं जे जे कार्यक्रम करतो आणि ते कार्यक्रम संपूर्ण समाजाला दाखवण्याची दिशा देण्याचं काम हे आमची पत्रकार बांधव करते यांच्यासाठी एका जोरदार आमचा कार्यक्रम चांगला आमची दिशा चांगली याच्यामुळे अतिशय मनापासून सहकार्य करणारे आमच्या बांधवांसाठी आपण टाळ्या वाजवले त्यांचे प्रतिनिधी म्हणून सन्मान्य संजयजी भावरे साहेब यांना मी आमंत्रित करतोय त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय कृपया त्यांचा सत्कार आनंदी काशीकर यांनीच करावा अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मार्गदर्शन सुंदर अशा पद्धतीचं सहकार्य आम्ही किती जरी बोललो आणि ते जर कोणाला दाखवलंच नाही तर ते पोचणारच नाही की अशी माणसं आहेत ते समाजाच्या पटलावरती आम्हाला मानतायत आणि संजय भावरे यांचा सत्कार हा त्यांचा नसून महाराष्ट्रामधील संपूर्ण मीडियाचा सत्कार आहे हे लक्षात घ्या कारण आपण हे सत्कार करू शकतोय पण योगदान मात्र आपल्या सर्वांचा धन्यवाद.
मोतीबाई तांबळे यांचा या ठिकाणी आपण सत्कार करतो. कृपया सत्कार करण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं. बापू यांना मी विनंती करतो. पांडुरंगी बोलत आहे आपण वरती आहे. पांडुरंगी बोलत मोतीबाई तांबळे सत्कार बापू वरती. यानंतर सत्कार सन्मान्य निशांतीचे सर्वोच्च आहेत आणि म्हणून निशांती सर्वोच्च त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करतोय. कृपया त्या सत्कारचा स्वीकार त्यांनी करायचा. पांडुरंगी बोलत यांच्या हस्ते सत्कार होय. आणि सेवा सत्कार आपण घेतोय. सर्वांना सुपरिचित असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते की ज्यांच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे अनेक अधिकारी शिस्तीत काम करतात असे आमचे हिरणाची काटकस आहे. कारण पेनाची दहशत काय असते की त्यांनी त्यांच्या कृतीतून अनेक वेळा दाखवून दिलेले आहे. त्यांचा इतिहास फार मोठाच लागतील. आपण त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कार्यक्रम घेऊ. त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी सन्माननीय बालाजी गोळपुरे यांच्या हस्ते करतोय. कृपया सत्कार अतिशय चांगली जोड लावलेली आहे. नाही मला गोळ्या लावायची सवय कारण इतिहासामध्ये फार चांगला झाला. या ठिकाणी जर तुम्ही जर कोणाचा करायला असेल तर सत्कारापेक्षा आजच्या मेळाव्याचा हेतू त्याची ध्येय दिशा त्याचा विषय आणि तो कशासाठी आयोजित केला तो कुणी आयोजित केला याचं मी तुम्हाला थोडक्यात वर्णन करून सांगतो. आणि त्याच्यानंतर प्रस्तावामध्ये आपले वार्षिक या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीनं सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक माननीय श्री कांबळे साहेब यांचा आज वाढदिवस आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. आहे त्या निमित्तानं वार्षिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. संजयजी बारकोल यांनी त्यांची सर्व टीम त्यांचा सत्कार करतील. आणि खरं साहेब तुमचं काम मी जवळ पाहिलंय. पंचायत समितीचा 10 वर्ष कारभार करत असताना आपण गट शिक्षण अधिकारी त्या ठिकाणी होतात. वशिलावर त्यांनी कुठलंही काम कधी केलं नाही. शिक्षकांची उजळणी घेणारे गट शिक्षण अधिकारी, शिक्षकांचं शुद्ध लेखन तपासणारे शिक्षण अधिकारी मी माझ्या डोळ्यानं पाहिलेला त्यांचा कार्यक्रम आहे. मी 10 वर्षे पंचायत समितीशी निगडीत असताना सन्माननीय विष्णू कांबळे सर आपल्या बार्शीचे गट शिक्षण अधिकारी होते आणि त्यांचा कारभार माझं नशीब की त्यांचा कारभार बघण्याचं भाग्य मला लाभलंय. आणि खरंच प्राथमिक शिक्षकांची उजळणी आणि शुद्ध लेखनाचा तास त्यांनी स्वतः लावला. बार्शी तालुक्यातील 138 प्राथमिक शाळा आहेत आणि त्या 138 प्राथमिक शाळेमध्ये ते कधीही कुठल्याही वेळी उपस्थित राहायचे आणि प्राथमिक शिक्षकांचे जे उजळणी घ्यायचे त्यांचं शुद्ध लेखन चेक करायचे असा गट शिक्षण अधिकारी आपल्याला मिळाला. म्हणून आज बार्शी तालुक्यामध्ये शिक्षणाची क्रांती सर आपल्यामुळे भेटली. त्याचा साक्षात्कार मला घडला. कारण माझाही मुलगा प्राथमिक शाळेतूनच इंजिनियर झालाय आणि पोषणाच्या चालूच्या कंपनीमध्ये चांगले मला होते. सत्कार कार्यक्रमामध्ये गरजवंत मराठ्यांचा लढा यांच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज त्यांचे वंशज त्यांचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं निमित्त आपण या ठिकाणी साधलोय. आणि निमित्त साधत असताना जयंती म्हटलं की आपल्या लोकांसमोर एकच येत घोड भाषांचा गजर लेझी मोर मजा आणि मस्ती त्या सगळ्या गोष्टीला आम्ही या ठिकाणी फाटा दिला. आणि फाटा देत असताना ही संकल्पना कोणाची असेल ती संकल्पना कोणाची असेल मला सांगणं फार गरजेचं आहे. आपल्या सर्वांचे आवडते श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्राचे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे त्यांनी स्वतः बोलवून नकाशेला सांगितलं की तुम्ही जे करता ही महाराष्ट्राला दिशा देणारं काम आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याची गरज आहे. दादांनी परवा दिवशी फोन केला आणि आम्हाला सांगितलं की बार्शी ही आमची अंतर्वली तलाठीची प्रतिनिधी म्हणजे बार्शी आहे. आणि या बार्शीमध्ये
हा लढा जरी गरजवंत मराठ्यांचा असला, हा मेळावा जरी गरजवंत मराठ्यांनी घेतला असला, तर इथं आलेल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक बांधवांना न्याय देण्याचं काम आपण करतोय. तुम्ही थोडंसं पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, आपण व्यासपीठाकडे पहा. हे व्यासपीठ तुम्ही पहा, हे व्यासपीठ तुम्ही महाराष्ट्राला दाखवा. प्रत्येक समाजाचा धर्मगुरू आम्ही जरूर आहे. मनोदादांचे कार्यकर्ते दादाही असेच आहेत, हेच आम्हाला सांगायचे. दादांनाही हेच करायचंय जे आम्ही करायला पाहिजे होतं ते बार्शीकरांनी केले. म्हणून दादांनी फोनवरती सांगितलं बार्शीमध्ये अंतरवाली सराठीची प्रतिकृती आहे. अशा पद्धतीचं कार्य बार्शीचे मराठा युद्धाचे कार्यकर्ते करतात. आम्हाला त्याचा रास्ता अभिमान. आम्ही जन्माला जरी मराठ्याच्या बाबा असलो तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी घातलेला पाया, सर्वधर्म समभाव, 18 बलुतेदार, प्रत्येक समाज हा महाराष्ट्रातल्या मातीचा घटक आहे. प्रत्येक समाज हा माझा आहे, मी त्या समाजाचा. मला दुसरं काही नको आहे. हा माझा महाराष्ट्र सुद्धा सुफलाम झाला पाहिजे. त्या महाराष्ट्रातल्या गरजवंतांना न्याय मिळाला पाहिजे. आमची लढाई फक्त आरक्षणची आहे, ती फक्त माझ्या बालबच्चांसाठी. ज्यांना आरक्षणामुळे शिक्षण चांगलं घेता येत नाही, ज्यांना आरक्षणामुळे नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होत नाहीत, आणि ज्यांना आरक्षणामुळे आमचा फक्त वाटा आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला काहीही मागत नाही. परंतु हे मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही सर्व समाजासाठी काम करणार आहोत. बार्शीमध्ये सुद्धा आज मेळावा घ्यायचं कारण आमचं तेच आहे की हा समाज माझा आहे, हा महाराष्ट्र माझा आहे आणि सर्व महाराष्ट्राच्या. म्हणून शेवटी मी तुमचा आभार व्यक्त करेन की आमच्या कोरपणे आपल्या बार्शीकरांनी कोरपड्याचं नाव गावात येतं का माझं प्रेम गाव जास्त. प्रकार एकच आहे की ऑर्गनायझेशन करत असताना आपण सर्व बांधव जे आहात, आपली परिस्थिती आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, आम्ही गरीब घरातली मुलं आहोत. एसटीला जागा आमच्याकडे पैसे नसतात, तिथं गेलं तर राहायची व्यवस्था आमच्या चांगल्या पद्धतीची होत नाही. मग आमच्या शिकलेल्या विद्यार्थ्यांनी जायचं कुठं? म्हणून आनंद काशीत आणि आमची मिटिंग झाल्यानंतर मध्ये मामा आपण असं करूया का की आपल्या पोरांना मुंबई पुण्याला जायचं, तिथं राहायचं, इंटरव्ह्यू द्यायचा, परत यायचं, एवढा खर्च घेणारा नाही. आपण कॅम्पस आपल्या बार्शीमध्ये भरू. आणि आम्ही विशेष म्हणून आता सर्वांना आम्ही मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रण दिलं. आपल्या भाषेतले जेवढे गिरी पंचायत सर्व खात्यांना भेटलो, सर्व आयटीवाल्यांना भेटलो, सर्वांना विनंती केली. परंतु त्याच्यानंतर आमचे शेख साहेब आहेत, त्यांचे फार मोठं तहसीलदारांचं आम्हाला योगदान असतंय, त्यांना भेटलं. परंतु कलेक्टर साहेबांचा दौरा बार्शीमध्ये असल्यामुळे आणि ते मीटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाही. कदाचित पूर्ण दिवसामध्ये स्वतः कलेक्टर साहेब किंवा तहसीलदार साहेब या मेळाव्याला भेट देणार आहे. त्याची 1 रुपया आपण नोंद घ्या. आणि माझा सांगायचा हे एकच आहे की तुम्ही विद्यार्थ्यांनो, आता तुम्ही विद्यार्थी नाही, तुम्ही प्रतिनिधी झालात आणि कंपन्या मल्टीनॅशनल कंपनी या ठिकाणी आलेले. आपण त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देणार आहे आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर एक जीवनाची चांगली सुरुवात करत असताना आम्ही गुरु लोकांना बोलवतो. गुरुशिवाय विद्या नाही आणि विद्येशिवाय फळ नाही. याच्यासाठी सर्व समाज बांधवातील सर्व गुरु लोकांना आम्ही या ठिकाणी बोलवलंय. कारण खरंच की तुमचंच मार्गदर्शन जर असेल तरच आम्ही चांगली पोरं टाकू शकू. कारण वेळ वाढत चाललेला आहे. यानंतर माझ्या मनोकामध्ये जर कुठे विसर्गेची वाटत असेल तर कृपया मला माफ करावं. आणि विद्यार्थ्यांना जाता जाता मी एक संदेश देईल की बाबांनो, ही पहिली पायरी, यशाची पहिली पायरी आहे. भरपूर कष्ट करा आणि एवढं चांगलं काम करा की ज्या आई वडिलांनी आपल्याला शिक्षण दिलेलं आहे, ज्या माता मौल्यांनी आपल्याला घडवलंय, तुमच्या आई बाबांचा, तुमच्या गावाचा, तुमच्या तालुक्याचा सन्मान वाढवण्याचं काम, त्या देशाचा, या राज्याचा सन्मान वाढवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. एवढी मी विनंती करतोय. आणि यानंतर आपले सर्वांचे लाडके प्रेरणास्थान मी आता तुम्हाला सांगितलं की अंतरवालीची प्रतिकृती म्हणलं तर बार्शी म्हणण्यात काय हरकत नाही. अशा आमचे मराठा योद्धा आनंदजी जरा सॉरी आनंदजी काशीद सर यांना मी विनंती करतोय की सोबत प्रस्ताविकेमध्ये आपल्याला बोलवलं करावं. सर्व उपस्थित तरुण बंधूंना जय जाऊ जय शिवाय. आजच्या लोकलवरती मेळाव्याकरता या ठिकाणी अतिशय कमी वेळामध्ये आम्ही आमंत्रण देऊन सुद्धा उपस्थित राहिलेले सन्माननीय सुसेनजी भरतेजी, त्याचबरोबर पारडीकर महाराज, त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय आमचे मार्गदर्शक विष्णू कांबळे साहेब,
सातत्यानं आमच्या पाठीशी उभा राहणारे आमचे मामा बाबासाहेब कापसे, त्याचबरोबर अशफाक काजीसाहेब यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर मागच्या 2 वर्षापासून चाललं होतं की असा एखादा मेळावा घ्यावा आणि तरुणांच्या हाताला काम द्यावं, ज्यांच्यामुळं या मेळाव्याचं आयोजन झालं ते आमचे सन्माननीय शेळके साहेब, त्याचबरोबर सूर्यवंशी साहेब, आमचे मित्र सन्माननीय शोएब भाई मोसिकभाई, आमचे मार्गदर्शक सन्माननीय अधिकाराचे डॉक्टर सर, त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर. उद्घाटनाचा कार्यक्रम वेगळा करण्यापासून तरुणांच्या हाताला काम देण्यापर्यंत सगळे योग काही एकाच कार्यक्रमामध्ये घडवून आणण्याची कसरत ज्यांच्यामुळं झाली ते आमची सर्व गरजवंत मराठा समाजाची टीम आणि ज्या पत्रकार बांधवांमुळे बार्शीच्या आंदोलनाची व उपक्रमाची दखल संपूर्ण महाराष्ट्राला घ्यायला लावली ते सर्व आमचे पत्रकार बांधव. आजचा हा राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम घेत असताना एक आगळा वेगळा मेसेज आम्ही समाजामध्ये देण्याचा छोटासा प्रयत्न करतोय. आज आपण बघितलं असलं तर संपूर्ण राज्यातली परिस्थिती या राजकीय मंडळींनी अक्षरशः त्याचा चिखल करून टाकलेला आहे. अशा या सामाजिक द्वेषाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे, परंतु ती सामाजिक द्वेषाची भावना कुठेतरी कमी व्हावी आणि सामाजिक एकोपा निर्माण होण्याचा प्रयत्न व्हावा यासाठी सर्व धर्म सर्व जाती यांना एकत्रितरित्या आपण एक वेगळ्या पद्धतीनं उद्घाटन करू म्हणून आम्ही चुलीचं त्या ठिकाणी चूल पेटवण्याचं काम केलं. कारण ज्या राजकीय मंडळीला त्यांचा स्वार्थ साधायचा आहे त्या सर्व राजकारणी मंडळींनी लोकांची घरं पेटवण्याचं काम केलं, परंतु जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील मराठा समाज हा चुली पेटवण्याचं काम करतोय हा मेसेज आम्हाला द्यायचा. म्हणून सोबत घेऊन आम्ही चूल पेटवून या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला त्याची सुरुवात केली आहे. तरुण भावांना मला या निमित्तानं सांगायचंय, तुम्ही सर्वजण अगदी छोट्याशा जाहिरातीवरती छोट्याशा माहितीवरती एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी तुम्हाला नोकरी पाहिजे, आपल्याला काम पाहिजे म्हणून उपस्थित राहिला. बरोबर तुमचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि स्वागत करतो. मी नेहमी सांगत असतो, आता कालच आम्ही रात्री सगळेजण बसलो होतो, सगळी तयारी चालली होती आणि माझ्यासोबतचे तरुण बांधव सगळेजणांना मी सांगितलं होतं 2 दिवसापूर्वी सगळ्यांचे बायोडाटे सगळेजण घेऊन या, जे काय शिक्षण झालेले कागदपत्र घेऊन या आणि तुम्ही सगळेचे सगळे काम बांधायला लागले. सगळी पोरं मला असं म्हणले, आनंदराव तुम्ही जर स्वतः आम्हाला सगळ्याला काम लावतो चांगली गोष्ट आहे, पण एक प्रश्न आमच्या पुढे पडला म्हणजे उद्या जर आम्ही कामाला गेलो, उद्या जर आम्ही नोकरीला गेलो तर तुमच्या मागे कोण फिरणार? प्रश्न आम्हाला पडलाय म्हणजे. मी म्हटलं भावानो, मी काय कसला पुढारी नाही की सगळे कार्यकर्ते बिनकामाचे मार्ग घेऊन फिरवणार. माझ्या पाठीमागे कुणीही फिरायला हरकत नाही, परंतु तुम्ही सगळेजण काम लागण्याला लागा, प्रपंचाला लागा, तुमच्या उद्योगाला लागा अशी मी त्यांना सगळ्याला विनंती केली आहे. सगळे आमचे जवळचे बांधव सुद्धा माझा सर्व कार्यकर्ते असतील ते सगळे मुलाखत घेऊन त्या ठिकाणी कुठं कुठं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. तशीच माझी तुम्हाला सुद्धा सगळ्या इथं जमलेल्या भावांना विनंती आहे, आमच्या भगिनींना विनंती आहे की तुम्ही पण मुलाखत तर तुम्ही द्या आणि भरती व्हा, तसं तुमचा उद्योग स्वतःच्या पायावरती जरूर तुम्ही उभा राहा, परंतु वेळ आपल्याकडे भरपूर आहे. आता जवळपास माझ्या हिशोबानं 1800च्या आसपासून तुम्ही आतापर्यंत झाले आपल्याकडे सकाळपासून. तुम्ही सगळेजण एक काम करा, बसल्या बसल्या एक 2-5 मिनिटं वेळ करून तुमचा भाऊ बहीण आत्याचा मुलगा मामाचा मुलगा कोण मित्र परिवारापैकी कोणी जर कोण गावाकडे असेल तर त्यांना सुद्धा बोलवून घ्या. कारण
शेळके साहेबांनी सूट साहेबांनी जवळपास आपल्याकडं 350 पेक्षा जास्त कंपन्या आणल्या, बरोबर आहे का साहेब? 350 पेक्षा जास्त कंपन्यांची भरती या ठिकाणी होणार आहे. त्यांचा असा मानस आहे की जेवढे लोक या ठिकाणी भरती घेतील आम्ही त्यापैकी कोणालाही सोडणार नाही, सगळ्याला घेऊन जाणार कामाला, बरोबर सर? असा त्यांनी संकल्प व्यक्त केलेला आहे. कारण त्यांनी रात्री मला सांगितलं की आतापर्यंत असले लोक भरती आम्ही महाराष्ट्रावर फिरलो मेळाव्यासाठी. ज्या ज्या ठिकाणी मेळावे आयोजित करणारे लोक होते ते आतापर्यंत आमदार, खासदार, महानगरपालिकेचे नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष अशा लोकांनी आयोजन या मेळाव्याचं केलेलं आहे. परंतु बार्शीमधला मेळाव्याचं आयोजन करणारी ही कुणीही यापैकी नाही, सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं आहेत. तुमची चळवळ असल्यामुळं आम्ही सुद्धा जेवढी मुलं या ठिकाणी तेवढी सगळे भरती करण्याची जबाबदारी आमची आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना निरोप द्या आणि जास्तीत जास्त संख्येनं या नोकरी मेळाव्याच्या निमित्तानं कशी आपली पोरं काम धंद्याला उद्योगाला नोकरी जातील यासाठी तुम्ही सुद्धा सगळ्यांनी प्रयत्न करा, एवढी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे. पुन्हा एकदा मी या मेळाव्याकरता आमच्या सर्व मार्गदर्शकांनी वेळ काढला त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो. संपूर्ण राज्यामध्ये राजकारणी मंडळी कुठलीही परिस्थिती निर्माण करूया, आपल्याला कशाशी देणे गेले नाही. परंतु मी एक या बार्शी तालुक्यातला छोटासा कार्यकर्ता म्हणून माझी बार्शी तालुक्यामध्ये असा प्रयत्न असेल, या बार्शी तालुक्यामध्ये कुठलाही जातीय भेद नाही झाला पाहिजे, कुठलाही धार्मिक भेद नाही झाला पाहिजे. म्हणून त्यासाठी आपण इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळे जर मिळून करून यापूर्वी पण काम केलं, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा काम करू, जातीय संस्था निर्माण करू आणि तरुणांच्या हाताला काम देऊ, अशा पद्धतीचा संकल्प शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्व माझ्या समोर बसलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना शुभेच्छा देतो. तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करा, स्वतःचा प्रपंच चांगल्या पद्धतीनं ताकदीनं करा आणि ज्या ज्या वेळेस गरज पडत त्यावेळेस समाजाच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही कुठल्याही समाजाच्या असू द्या, असं नाही की फक्त मराठ्यांचं या ठिकाणी मेळाव्यामध्ये यायचं. मला वाटतं अनेक काही मुस्लिम बांधव सुद्धा आजच्या या मेळाव्यामध्ये आहे. सर्व समाजाचे बांधव आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या तुमच्या बांधवाच्या समाजाच्या पाठीशी उभा राहा, असं देखील मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करत सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय. हॅलो, धन्यवाद काशी सर. आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. तोड पेटवण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आणि एक चांगला संदेश त्यांनी या ठिकाणी दिले की राजकारणापासून अधिक राहा. कारण खरंच मी तुमच्यासाठी सांगतो त्याचं जिवंत उदाहरण मी असेल. आतापर्यंत मी राजकीय व्यासपीठावरती भाषण करत होतो, सगळ्यांचा प्रचंड कडकडाट व्हायचा, निवडून येणारे निवडून जायचे, मी मात्र तिथंच राहायचो. हे लक्षात ठेवा आणि आपण आता जो पाऊल टाकलेला आहे त्याच्यासाठी हा तास केला आणि काशी सरांचं प्रत्येकाने ऐकायचं. आमच्या पाठीमागं कुणी राहिलं असेल नसेल तरी चालेल, परंतु तुम्ही पुढे जा असे म्हणारे असेल आनंद काशी त्यांच्यासाठी टाकायचं. ज्यांना मी विनंती करतो की आपल्या मोडवर या ठिकाणी आपण व्यक्त करायचं. कार्यक्रमामध्ये पुरुषेमध्ये आपण थोडा बदल करतोय. पूजनीय बंदेश प्रेक्षक नागेसाहेब श्रावस्ते बुद्ध विहार करोसा तालुका औसा जिल्हा लातूर यांना कार्यक्रमानिमित्त लगेचच निघायचं. त्यामुळं आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी जिल्हा लातूर औसा तालुका अतिशय सुंदर अशा पद्धतीचं काम त्यांचं आहे. जर त्या मठाला तुम्ही कधी भेट दिली, त्या विहाराला बुद्ध विहाराला जर भेट दिली तर जीवनाचं साधन काय, बुद्धीचं प्रत्येक मध्ये महाराज मला कुणालाच माहिती नाही. हा छोटासा प्रयत्न आम्ही केला. मी महाराजांना विनंती करेन की आपले विचार प्रगल्भ विचार आमच्या तरुण बांधवांना देऊ असं विनंती. महाकारुणिकारांचं स्वामी सुद्धा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या देशातील सर्व महापुरुष यांच्या प्रती श्रद्धा ठेवून आज आपण या ठिकाणी एक रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं सर्व धर्मातल्या
केलेला आहे. पहा, कोणत्याही धर्मातला व्यक्ती असतो, मग ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, जैन असतील किंवा बौद्ध असतील, जो माणूस जन्माला येतो त्या माणसाला अन्न लागतं आणि अन्न हे कष्ट केल्याशिवाय आपल्याला मिळत नाही. एक आपण आयुष्यामध्ये काम करत असताना आपल्याला एखादा संकल्प असायला पाहिजे. जसं की बुद्धांनी सम्यक संकल्प म्हटलेला आहे. आपण आयुष्यामध्ये काम करत असताना केवळ काम करत असतो आणि एखाद्या वेळेस आपल्याला अपयश येतं आणि अपयश आल्याच्या नंतर आपण खचून जातो. अशा वेळेला आपल्या देशातले जे महापुरुष होऊन गेले, तर त्या देशातल्या आपल्या सर्व महापुरुषांचं जीवन आणि त्यांनी दाखवलेला मार्ग आपल्याला लोकमुक्तीचा मार्ग दाखवतो. महाबुद्धांच्या काळामध्ये प्रयत्नाला फार महत्त्व होते, कष्टाला फार महत्त्व होते, सातत्याला फार महत्त्व होते. सातत्य म्हणजे काय? आपण मनोज दादा जरांगेकडे जर बघितलं, आज अगदी 40-45 किलो वजनाचा माणूस आपल्या म्हणजे फार मोठ्या मोठ्या व्यक्तींना ते समोर येऊन झुकायला लावतात. त्याच्या पाठीमागं काय कारण आहे माहित आहे का? त्यांनी चळवळीमध्ये 20 वर्ष सातत्यानं एकाच गोष्टीवरती ध्यान करून त्याच्यावरतीच काम केले आणि मग त्याच्यातले बारकावे मोठावे सगळे त्यांना माहीत झाल्यामुळं त्यांच्याकडे कलेक्टर येऊन सुद्धा तो आपल्या चिठ्ठीवर लिहून घेतो की आपल्याला उद्या काय. तर हे कशाला घडतं? आपल्या सातत्यामुळे घडतं. आपण त्या गोष्टीमध्ये किती चुकून दिलंय या गोष्टीला फार महत्त्व. केवळ आपण एखाद्या कंपनीमध्ये जातो किंवा एखाद्या नोकरीमध्ये जातो म्हणजे केवळ आपण तिथं जाऊन पैसे कमवणे आणि घर चालवणे नव्हे, तर आपल्याला त्या कामामधलं मास्टर बनायचं असतं, त्या कामामधलं आपल्याला मुख्य बनायचं असतं आणि हे बनण्यासाठी आपल्याला काय लागतं? सातत्य लागतं. बुद्धांच्या काळामध्ये एकदा काय झालं, बुद्धांकडे एक माणूस आला आणि तो म्हणायला लागला की सातत्य सातत्य म्हणता तुम्ही, प्रयत्न प्रयत्न म्हणता, तर आम्हाला एक उदाहरण देऊन सांगा. तर त्यावेळेस ते म्हणतात की एक राजा होता. आता खरं पाहिलं तर आपल्या देशामध्ये 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र होते. तर त्याच्यामध्ये जो क्षत्रिय वर्ण आहे, त्या क्षत्रिय वर्ण हा विद्रोही वर्ण आहे. ज्या वेळेस त्याच्यावरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस तो नव्यानं धर्म पण निर्माण करतो. मग त्याच्यामध्ये महावीर असतील ते क्षत्रिय होते, त्याच्यामध्ये बुद्ध असतील ते क्षत्रिय होते, शाहू महाराज असतील ते क्षत्रिय होते. ते फार विद्रोही आणि त्यांचं तत्वज्ञान आपल्या भारताला असं एका नव्या उंचीवर घेऊन जातात. आणि बुद्धांच्या काळामध्ये सम्यक संकल्पाला फार महत्व आहे. ते माणसं आले आणि बुद्धांना म्हणायला लागले की सातत्य सातत्य म्हणता तुम्ही. तर त्यावेळेस बुद्ध म्हणतात की एक राजा होता. कारण त्या काळामध्ये राज्य लोक होते, सैनिक होते, शेतकरी होते, त्यांच्याकडे रथ होते, त्यांच्याकडे बैलगाड्या होत्या. उदाहरण त्या काळामध्ये जर आपण त्या स्कॉर्पिओचं दिलं असतं तर ते जमलं नसतं. बुद्ध त्या काळानुसार तेच उदाहरण देतात आणि ते म्हणतात एक राजा होता. तो राजा काय झाला, एका सुताराकडे गेला आणि सुताराकडे गेल्याच्या नंतर त्या राजानं आपल्या सुताराला सांगितलं की हे बघ, 6 महिन्याच्या नंतर माझे एक युद्ध चालू होणार आहे आणि त्या युद्धासाठी मला 2 रथाच्या चाकांच्या जोड्या बनवून. पण त्यांनी एक आट घातली की एका रथाची चाक फक्त 6 दिवसामध्ये बनली पाहिजे. किती दिवसामध्ये? 6 दिवसात. आणि एका रथाची जी चाक आहे त्याला 6 महिने तू प्रयत्न कर, काम कर त्याच्यावर. मग राजाने सांगितल्याच्या नंतर त्या सुताराने ऐकलं की आपल्याला आता 6 दिवसामध्ये एक रथ बनवायचा आहे, म्हणजे एका रथाची चाक बनवायची आणि 6 महिने एका रथाच्या चाकांना काम करायचं आहे.
त्यांनी 6 दिवसामध्ये एका रथाच्या चाकांची जोडी बनवली आणि पुन्हा दुसरं काम 6 महिने चालवलं आणि 6 महिने झाल्याच्या नंतर राजा त्याच्याकडे आला आणि राजाने विचारलं रथांच्या चाकांच्या जोड्या तयार झाल्या का? तर त्यावेळेस तो म्हणायला लागला की रथांच्या चाकांच्या जोड्या तयार झाल्या, पण राजा म्हटला की मी हे असं वापरणार नाही. जोपर्यंत यांची परीक्षा होत नाही, जोपर्यंत ते परीक्षेत पास होत नाही, तोपर्यंत आम्ही त्याला वापरणार. कारण युद्ध लागणार आहे. त्या युद्धामध्ये जर चाकं बनून पडली रथाची तर काय करायचं? म्हणून तिथं परीक्षा घेण्यासाठी एका आरीवर 6 दिवसामध्ये जे बनवलेले चाकं होते या असे आरीनं फिरवले आणि फिरवल्याच्या नंतर तिथं असं घडलं की थोड्या वेळामध्ये ते चाकं असे गळून पडले, बाजूला असे उकळून पडले. पडल्याच्या नंतर ते राजाला म्हटलं की अरे 6 दिवसाचे तर आता मला वापरता येणार नाही, कारण त्याची एवढी गती साधारण असतानाच ते मोडून पडले. पण जे 6 दिवसाच्या नंतरचे बनवलेले ते 6 महिने प्रयत्न करून बनवलेले होते त्याचं काय करायचं? त्यालाही आरेवरती ठेवलं आणि त्याला किती फिरवलं तरी ते तुटले नाही, मोडले नाही, ते सततच फिरत राहिले. तर त्यावेळेस तो राजा म्हणतो की ही रथाची जोडी जे 6 महिने प्रयत्न करून तू बनवलेली आहे ही मला रथाची जोडी दे, कारण ती मला कुठं दगा देणार नाही. तसं आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रयत्न किती दिवसाचे करतो याला पण महत्व आहे. आपण त्याच्यावरती काम किती करतो याला पण महत्व आहे. कारण एका ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की माणसाला असाध्य ते साध्य कधी करायला मिळतं? त्याच्या अभ्यासामुळे मिळतं, त्याच्या सातत्यामुळे मिळतं. एखादा माणूस असतो, आपल्याला जर साप दिसला तर आपण पळून जातो तिथे, पण एखादा माणूस असा असतो की तो सापाला पकडतो आणि सापाच्या दातातून तो विष काढून घेतो. कशामुळं? त्याच्या त्या अभ्यासामुळं. तसा आपल्या आयुष्यामध्ये सातत्य, अभ्यास या सर्व गोष्टीला महत्व आहे. म्हणून त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे आपल्या अभ्यासाला फार महत्व आहे. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये अभ्यास करावा. ज्या क्षेत्रामध्ये जातो मग ते कोणतेही हॉटेल मॅनेजमेंटचं जरी काम केलं, आज असे काही स्वयंपाकी लोक आहेत त्यांना 70,000 रुपये 80,000 रुपये पेमेंट आहे. एखादा जर इंजिनियर वगैरे झाला माणूस तर तोही साधारण नाही, त्याला पण आज खूप मोठा पगार आहे. आणि राहिल्या गोष्टी आरक्षणाच्या, पुन्हा एकदा मराठा समाजानं आपल्या भारत देशाला सांगून दिले की अरे बाबा आरक्षणाशिवाय कुणाची प्रगती होणार नाही. म्हणजे सर्व बौद्ध समाज असू द्या, एससी समाज असू द्या, तोच आता डोक्यात आला होता की त्यांचंच कुठं आरक्षण कुठं निघून जातंय की, पण तुमच्यामुळं काय झालंय? पुन्हा आरक्षण आणि सगळे जागे झालेले लोक पुन्हा उठून बसले. त्याबद्दल आपल्या मनोजदादांचं, आपल्या सर्वांचं प्रयत्न करून चांगलं आयुष्यामध्ये यश मिळावं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणताय, हे फार नाव चांगले, कारण तुमच्या आमदाराला खासदाराला आरक्षणाची गरज नाही, ते उगमतासाठी तुमच्या गाठीभेटी घ्या, तो विषय वेगळा आहे. फूल पेटल्याशिवाय आपलं घर मोठं होत नाही, एवढंच लक्षात ठेवूया. जातीपातीचा विचार बाजूला ठेवून माणूस एक आहे आणि माणसाच्या दुःखासाठी त्याला सुखी बनवण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे, एवढंच लक्षात ठेवू. इथंच थांबतो. आपल्या सर्वांचं मंगळ. धन्यवाद. या येथून गुरुवर्यांना मी आमंत्रित केलं की संत वचनं किती महत्वाची असतात. संत वचनामुळे हा महाराष्ट्र प्रगती करू शकत नाही. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, मी सरकार सांगतोय तरुणांना संत वचनाचंच वाचन करा आणि त्यातच आपलं बळ आहे. कारण गुरु विना विद्या नाही आणि विद्या विना फळ नाही, हे जपलेलं वाक्य आम्ही कायम घेतोय. म्हणूनच आज सर्व गुरुवर्यांना मी बोलवलंय. आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल गरजवंत मराठा समाज भाषा आणि आमची टीम त्यांच्यातर्फे या ठिकाणी आमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. याच्यानंतर गुरुवर्य सन्माननीय परंकर महाराज यांना मी विनंती करतो की आपण असेच नागमोलाचा आशीर्वाद आमच्या समस्त बांधवांना द्यावी विनंती करतो.
गुरुभ्यो नमः. आजच्या शुभप्रसंगी प्रत्येक जीवात्माला असणारं अत्यंत गरज हे काम प्रत्येकाला, आणि या कार्यक्रमाच्याच माध्यमातून जे गरजू विद्यार्थी आहेत किंवा प्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, गरीब असेल, मध्यम असेल की श्रेष्ठ असेल, पण गरीब दिवसाला 500 रुपये जर कमवत असेल, मध्यम 1000 रुपये कमवत असेल आणि त्याच्यावरचा माणूस जर किती कमवत असेल, त्याचं जीवनाचं आपण ताळमेळ घातलं पाहिजे. जसं मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं खरोखर गरजेचं आपल्या ह्या मराठा समाजामध्ये आज बेरोजगार असे विद्यार्थी आहेत घरात बसून. काल विषय आमच्या मठामध्ये आल्यानंतर जरा काशीद सरांनी सांगितलं, 1921 आणि 22च्या कोरोना काळामध्ये काही घरं जळली, कोणी लक्ष दिलं नाही, आणि त्याच माध्यमातून आज इतकं जागृत झालंय मराठा समाज. पहिलं 33% आरक्षण होतं. आपणाला अपेक्षा आरक्षणाची नाहीये, आरक्षणाची फक्त गरज आहे आपणच जीवनाचा शिल्पकार कमी बनायचा. म्हणून संतांनी सांगितलं, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कारण कोणी नोकऱ्या देऊ शकत नाही. कर्तृत्व आहे ते कर्तृत्वाच्या माध्यमातून ते कर्तृत्ववान बनायचं. कर्तृत्व करून देणारे आहेत, पण कर्तृत्व पाहिजे का नको आहे. म्हणून आपल्या हातात जेवढं आहे तेवढं त्या संतांनी उदाहरण द्यायचं म्हणलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्या काळामध्ये जर आपण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जावा, सर्व समाजाला धरून चालले, त्यांना साथ देणारे ब्राह्मण आहेत, मराठा आहेत, हिंदू होते, लिंगायत समाजामधले होते, मुसलमानही समाजातले काही लोक होते, पण साथ दिली, कुणी कुणाला सोडलं नव्हतं. पण ज्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांनी जे समाजामध्ये उद्दिष्ट ठेवलं त्याचाही आदर्श आपल्याला ठेवलं. आणि आज काळामध्ये गरज आहे ती विज्ञानाच्या काळामध्ये ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञानाची गरज असल्यामुळं आपण जेवढ्या प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रॅज्युएट असू दे, त्याच्यावरची हिंमत असू द्या, पण कुणाच्या खालचं ताटाचं मांजर बांधण्याची गरज नाही. आपल्या आपण ताटाखालचं मांजर आपणच स्वतः बनायचं. कारण कुणी कुणाला देऊ शकत नाही. जर 10 रुपये मागल्यानंतर कोण सहज देऊ शकत, पण 1000 लाख रुपये मागितलं तर कोण देऊ शकत? देऊ शकत नाही. पगाराची अपेक्षा 10 रुपये जरी असली पण लाखाची कधी करायची नाही. 10 रुपयामध्ये सुटून मिळतं. म्हणून आज जर मराठा समाजाचा योद्धा जर बनला असं गरीब घराण्यातला, तर श्रीमंत काही करू शकत नाही. ते आज मनोज जरांगे दादांनी जे दाखवलंय, बरोबर त्यांचे उपकार मराठा समाजावर आहे. थोडस आपण त्या काळामध्ये जाऊ. जे आरक्षण 10% मिळालं तुम्हाला, आज कितपत लोकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीच ना. पण आरक्षण घेऊन काय उपयोग आहे? पण आरक्षण घेण्याबद्दल आमचं मत नाहीये, पण आरक्षण टिकवता आलं पाहिजे. आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून आपणाला त्या व्यक्तीपर्यंत, त्या पदापर्यंत, त्या नोकरीपर्यंत आम्ही पोहोचलं पाहिजे. जर BSc झालेला असेल, BA झालेला असेल, ग्रॅज्युएट असेल, इंजिनियर असेल किंवा MD असेल, त्याच्या वरच्या पदानुसार MD जर कुठे काय दवाखाना टाकून दुसरीकडे नोकऱ्या करू शकतो, पण डॉक्टर राहिला बाजूला, पण त्याच्या खालच्या व्यक्तीनं थोडासा आपण आपला विचार केला पाहिजे. की माहिती म्हणले या राजकारणामुळं घरं जळाली,
कोणाचे घर चूल पेटवली का? कोणीच टिकवू शकत नाही. पण ज्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वाची गरज आहे त्या हिंदुत्वाच्या गरजेनं आम्ही आपलं पद या संतांकडे गेलं. ते मार्ग दाखवतील त्या मार्गानं आम्ही नोकऱ्या मिळवल्या पाहिजे. कारण उदाहरण सांगितलं, दोन चालतच 6 महिने घालवत असते तर आपल्या जीवनाचं ही जे रथ आहे या रथाला चालत 2 आहे. एक हात आहे आणि एक पाय. ही पहिल्यापासून जन्माच्या अगोदरपासून निर्माण झालेलं आहे. पण त्या हाताला आणि पायाला गरज या शरीराची आहे. तरच ही भोग आपण जगू शकतो. माणसाला आयु जर बघितलं तर 120 वर्ष आहे. पण नोकऱ्या किती दिवस करणार आहे? आज आहे तर मिनिटाला नाही. पण त्याचाही विचार करून, आपल्या समाजाचा विचार करून, आपल्या देहाचा विचार करून, आपल्या कर्तृत्वाचा विचार करून आणि आपल्या घरातील सर्व मित्रमंडळी जे आहेत त्यांचं विचार करून आपण आपली पायरीभूत जरा विचार करून चला. पण राजकारणाच्या बाजूला जरा राहा, नाही तर कोरोनाची गती येईल तुम्हाला. काही साधू सांगतात की जरी काही जमलं नाही तर आमच्या टोळीमध्ये या. पण तिथंही कष्ट करावंच लागतंय. कष्टाविना भाकरी नाही. म्हणून आज जरंगे दादांनी दाखवलं प्रत्येकाच्या घरात चूल जळली पाहिजे. कारण त्या चुलीमध्ये एक ज्योत आहे. ज्योती आत्मस्वरूप आहे. एक ज्योत जर त्या घराची जर भूक भागवत असेल, भूक देत असेल, तर भागवत असेल तर त्या आत्मज्योती स्वरूपाला आम्ही मानलं पाहिजे. मग ते आत्मज्योती स्वरूप कोण आहे? जरंगे दादा. कारण आज लहान गरीबांच्या घरी जर चूल पेटवून द्यायचं. आम्ही ज्या वेळेला बघितलं मुंबईला जाताना किती ट्रकात भाकऱ्या पडल्या असतील, तिथं भाज्या किती आल्या असतील, किती काय केलं असेल. पण गरीबच श्रीमंताची भूक भागवू शकतो एवढं गॅरंटी. गरीबच श्रीमंताची भूक भागवू शकतो. शेतकरी समाजाला अन्न देऊ शकतो. आणि समाज तिथवर पोहोचण्याचं काम तुमच्या हातात आहे एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण हे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज आणि संत कबीर आणि या बार्शी तालुक्याचे या शिक्षणाचे संस्थापक असलेले अण्णामामा जगदाळे यांचं खरोखर आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावं आणि आपण त्या पदावर बरोबर. इथं मगाशी सांगितलं त्याच्या सरांनी की इथं आला म्हणजे 100% नोकरी लागल्यासारखा. पण त्या पदानुसार त्या व्यक्तीचं कॅरेट काय आहे त्या कॅरेटनुसार नोकरी लागेल. पण एवढी आम्ही गॅरंटी आपल्याला आहे. आम्ही भाऊ कोणी कुणाला देऊ शकत नाही. पण आमचे काशीद सर आणि मनोज जरंगे दादा पाटील एवढं तुम्हाला आम्ही भाव दिल्याशिवाय राहणार नाही. तसे आपल्या सर्व अध्यापक असतील, संस्थापक असतील, शिक्षण मंत्री असतील, कोणी असतात, सर्व पदाधिकारी, आलेले पत्रकार सर्व आणि आलेले प्रतिनिधी किंवा आलेले सर्व कारखानदार असतील किंवा कंपनीचे अधिकारी असतील त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांनी लवकरात लवकर आपल्याला आलेल्या विद्यार्थ्यांचं जरा त्यांना कॅरेक्टरप्रमाणे नोकरी द्यावी असं पार्वती परमेश्वराच्या त्यांनी प्रार्थना करतो. आणि आपणाला संधी जेवढी उपलब्ध मिळता येईल तेवढी संधीचा फायदा तुम्ही जरूर घ्या. आणि आपण जर पुढं आणला तर आपले काशीद दादा आहेत, काशीद सरांना भेटावं आणि जेवढे तास कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वांनी भेटावं असं अभिष्ट चिंतन करतो. अतिशय लाख मोलाचं मार्गदर्शन गुरुवारीपर्यंत महाराजांनी केलेलं आहे. संगीतदारांचं सांगितलं, सामान्यांचं सांगितलं, शेतकऱ्यांचं सांगितलं. आणि म्हणून अशा कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे. अशा व्यासपीठाची संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे. ते राबवून देण्याचा छोटासा प्रयत्न गरजवंत मराठा समाज भाषेच्या वतीने आम्ही करत असतो आणि आपण त्याला साथ देतात. याच्यानंतर शोयाबाई यांनी आपलं बरोबर करावं असे शोयाबाई मोठे
आज यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रोग्राम होत आहे आमचे मुस्लिम समाजाच्या वतीने मौलाना हाफिज साहेब काझी आणि शोएब आज आम्ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. कार्यक्रम आनंदी हा कार्यक्रम अतिशय आवडला आहे. कार्यक्रम असाच कार्यक्रम आम्ही मुस्लिम समाजासाठी देखील आनंदी काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली घ्यायचा विचार केला होता आणि आजचा जो प्रोग्राम आहे या प्रोग्रामला आनंदी काशीद यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सर. यानंतर एक विशेष सूचना मी देतोय. आपण आता लगेचच 2 मिनिटात कार्यक्रम संपवतोय आणि आमचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतोय. परंतु तू 1 मिनिट थांबायचंय कारण शेळके साहेब जे ऑर्गनायझर आहेत आमच्या कार्यक्रमाचे यशस्वी ग्रुप पुणे आपल्याला 2 मिनिटात माहिती देतील आणि मग त्या पद्धतीनं या ठिकाणी आमचा कार्यक्रम चालू होतो. सन्माननीय विद्यार्थी आणि येथे जवळचे विद्यार्थी आमच्याकडे यशस्वी ही शिक्षण संस्था आहे. आमचं चिंचवड येथे मोठं MBA कॉलेज आहे आणि आपण कंपनीला ॲप्रेंटिस म्हणून बेजर पूर्ण 29 राज्यांमध्ये आपलं ऑफिस आहे. प्रत्येक जवळजवळ 900+ कंपन्यांमध्ये आपले विद्यार्थी काम करतात. गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंटचे जे प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट मध्ये अग्रेसर असणार एक नामांकित संस्था म्हटलं तर यशस्वी संस्थेचं नाव पहिलं आहे. तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तर आपल्या सर्वांना माहिती मिळेल. आज पूर्ण राज्यामध्ये काम करत असताना गोरगरीब विद्यार्थी ज्यांना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नाही अशा विद्यार्थ्यांना यशस्वी संस्था मार्गदर्शन करून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंगची व्यवस्था करते. आणि विशेष म्हणजे आज जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाच्या फॉर्मवर पण लिहिले निःशुल्क. आणि हेच उद्देश हा संकल्प यशस्वीचा आहे की कुठल्याही विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला किंवा कुठली फी न लागता त्यांना आपण नोकरी देणार. कारण आज मार्केटमध्ये जर बघितलं काही महादेवामध्ये याच्यातली काही मुलं पिंपरी चिंचवड साखर ज्या MIDC मध्ये काम करतात त्या MIDC मध्ये बरेच प्लेसमेंटवाले त्यांच्याकडून 1000-2000 रुपये घेऊन त्यांना नोकरी देत नाही आणि हा त्यांचा व्यवसाय. पण त्यांच्या अगदी विरोधात आपण काम करतो. प्रत्येक गरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आपण शिकारी गावा योजना आहे. त्यातून आपण विद्यार्थ्यांना डिप्लोमा देतो. डिप्लोमाचा खर्च कंपनी करते. तसंच 10वी 12वी ITI डिप्लोमा BE या सगळ्या विद्यार्थ्यांना यशस्वी संस्थेतर्फे विविध कंपन्या ऑन जॉब ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येतात. तर आपल्या राज्यामध्ये जवळपास 80 ते 90,000 विद्यार्थी काम करतात. तर आज जो हा कार्यक्रम काशी सरांनी महाराष्ट्रातील सांगितलं की हा राजकीय कार्यक्रम नाही आहे. आतापर्यंत मी जे कार्यक्रम केले सगळे राजकीय केले. खासदार आमदार मंत्री कोण महाराष्ट्रावरती दौरा केले पण तो राजकीय इथे गेला. हा पहिला दौरा असा आहे बार्शीकरांनी ठेवलेला की गरजवंत मराठ्यांचा हा रोजगार मिळावा. तर मला खरोखर त्यांनी सांगितलं आनंद वाटला आणि मी त्यांना लगेच सांगितलं की हो तुम्ही ही तारीख सांगता ती तारीख मी हे करतो. कारण माझ्याकडे बरेच लोकांच्या तारखा येत असतात की आम्हाला वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे घ्यायचे. पण बार्शी आज मला याची संधी मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. यशस्वी संस्थेचा टेबल त्या साईडला लागलेले आहे. आपण 99% 100% ज्या विद्यार्थ्यांना खरोखर कामाची गरज आहे
त्या विद्यार्थ्यांना आपण जागेवर अपॉइंटमेंट लेटर देणार आहे. त्यांना काही माहिती लागली तर पूर्ण माहिती घेऊन तुमची जी जॉईनिंग व्हायची तयारी ते लगेच सांगते की तुम्ही या तारखेला जॉईनिंगसाठी येऊ शकता. हे मी या ठिकाणी गाडी देतो आणि सांगतो. यानंतर आमचे सहकारी नितीन कुर्डे सर यांनी थोडी माहिती दिली, थोडी ऐकावी. तत्पूर्वी सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्माननीय आनंदजी काशीकर यांचा सत्कार सांगितलं त्यांनी तर असं घ्या सत्कार घ्या. सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार घ्या आणि नंतर घ्या. साधा पुष्पगुच्छ सर्व मान्यवरांच्या हस्ते आपल्या संकल्पनेतून आपल्या प्रयत्नातून एक आपलं अभियान गरबंद मराठा समाज भारतीय यांच्या वतीने एक अभियानाची सुरुवात आपण करतोय. आणि हे अभियान दरवर्षी सातत्यानं राज्याचे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी हा लोकही भरती कृपया काही सूचना या ठिकाणी देतोय. आपले अभिप्राय आम्हाला कळवा, आम्हाला सूचना आपण कळवाव्यात आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं असं मी अपेक्षा करतो. धन्यवाद. हॅलो आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण बराच वेळ झालेला आहे. तर आपण आता जे टेबल्स डावी साईडला उजव्या साईडला जे टेबल्स लावलेले आहेत आपण सगळ्यांना तुमचे जर रिझ्यूम वगैरे आणले असेल तर आपण 1 to 1 आपण तिथं इंटरव्ह्यू घेणार आहोत. क्वालिफिकेशन त्याप्रमाणे साधारणतः 10वी 12वी ITR डिप्लोमा आणि BSc मेल आणि फिमेल साठी पण आपल्याकडे ओपनिंग आहे. इथेच आपण इंटरव्ह्यू घेऊन जागेवरच आपण सर्वांना ऑफर लेटर देणार आहोत. म्हणजे तुम्ही ते ऑफर लेटर आणि डॉक्युमेंट घेऊन डायरेक्ट पुण्यामध्ये तुम्हाला सगळं तयारीशी लवकरात लवकर यावं लागणार. कारण काय जवळच तुम्हाला बार्शीमध्ये जॉब मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला पुण्या मुंबईमध्ये यावं लागेल, स्ट्रगल करावं लागेल. लगेच तुम्हाला रेड कार्पेट मिळणार नाही. मला लगेच 30,000 40,000 पगार असा मिळणार नाही. कुठून तरी तुम्हाला स्टार्ट करावं लागेल. आम्ही आमच्या परीनं तुम्हाला सर्व मदत करून रूम्स कुठे असेल, तुम्हाला जेवायला कुठं मिळेल, तुम्हाला काय असेल तुमचं सर्व आपण बँक अकाउंट असेल तर बँक अकाउंट, कंपनी तुम्हाला 1 लाखाची कंपनी WC पॉलिसी काढून देते. तुम्हाला युनिफॉर्म, शूज, टी शर्ट सगळं फॅसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट कंपनी देते. फक्त तुमची तयारी पाहिजे. कारण आता तुम्ही आमचा फॉलोअप घ्यायला पाहिजे, नाही तर उलट होते आम्हाला तुमचा फॉलोअप घ्यावा लागतं. बाळा कधी येतो, तू येणार होतास ना, काय झालं, तो म्हणतो माझी तूर पेरायची आहे, ज्वारी पेरायची आहे, बाजरी पेरायची आहे, मग ते निघायची आहे, मग त्याला मग कणसे यायचे आहे. असं केलं तर काही होणार नाही. लगेच तुम्हाला आता ऑफर लेटर देऊ, लगेच तुम्हाला 2 ते 3 दिवस आपण आठवडा देऊ. लगेच या आणि नक्की या संधीचा फायदा घ्या. धन्यवाद. धन्यवाद. कृपया थोडं शांत होता. सूचना करतोय सरांनी आता जे सांगितलेलं आहे की त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अपॉइंट लेटर सुद्धा मिळणार आहे. परंतु त्यांनी एक जो मुद्दा सांगितला की लगेच आपल्याला 5 लाखाचं पॅकेज मिळत नसतं. सुरुवात जर चांगली झाल्यानंतर शेवट पण फार चांगला होत असतो. पगार कमी असेल जास्त असेल परंतु कष्ट करण्याची तयारी प्रत्येक कॅन्डिडेटने ठेवली पाहिजे. कारण छोटी सुरुवात ही मोठ्यापर्यंत सुरू होते. आणि या ठिकाणी जे बेंचेस लावलेले, टेबल्स लावलेले, आपण जो शिकलाय म्हणजे मी समजा ITI असेल तर मी त्यांना सांगायचं माझा रिझ्यूम काय, मी काय शिकलोय, कुठल्या फॅकल्टीचा आहे, मला कुठल्या पद्धतीची नोकरीचं मी डिमांड केलंय, आपल्या कुठल्या वॅकन्सी शिल्लक आहे, त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या वॅकन्सी शिल्लक आहे आणि 100% नियुक्ती ते देणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 2-3 दिवसाची मुदतही ते लोक देणार आहे. परंतु एकदा नियुक्तीपत्र भेटल्यानंतर ते खिशात घेऊन फिरायचं नाही. ज्या कंपनीमध्ये आपल्याला नियुक्तीपत्र दिलंय त्या कंपनीमध्ये जायचं, हजर राहायचं आणि कामाला सुरुवात करायची. हे फार महत्वाचा संदेश या माध्यमातून आपण देतोय. आणि कार्यक्रमाला संपलेला नाही, आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी हा सोहळा जो आहे दरवर्षी आरक्षणाचा सोहळा आपण निश्चितपणे राबवणार आहे. आपल्याला जो फॉर्म दिलेला आहे त्याच्यासाठी शेवटचा कॉलम आपण या ठिकाणी ठेवलाय की तुमची प्रतिक्रिया किंवा तुमच्या काही सूचना असतील त्या आम्हाला द्यायचे किंवा आमच्या काही त्रुटी असतील किंवा तुम्हाला काही सजेशन करत असेल की कशा चांगल्या पद्धतीने अजून पुढचा मेळावा घ्यायचा येईल याही द्यायचे. आणि सगळे पत्र आपलं काम झाल्यानंतर काउंटरवर जमा करून द्यायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आपल्या कामावर सुरुवात करा.